शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 12 ते 17 वचन. इफिस्करास पत्र 2 अध्याय 12 ते 17 वचन. आठवा की त्यावेळी तुम्ही ख्रिस्त विरहित देवाचे लोक, जे इस्रायल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते आणि देवाच्या अभिवचनाशी निगडीत अशा कराराशी तुम्ही परके असे होता. तुम्ही या जगा आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. पण आता ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात. कारण त्याच्याद्वारे आम्हाला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले, यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करून शांती करणे त्याला शक्य व्हावे, आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता, त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आता आपण इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय आणि वचन 12 ते 17 वाचलेले आहे. या वचनात पाऊल ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे प्राप्त झालेल्या शांतीवर आणि एकतेवर प्रकाश टाकतो. येशूच्या पूर्वी इतर जातींनी देवाची कृपा आणि करारापासून स्वतःला वंचित ठेवले होते. मात्र ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे सर्वजण देवाशी जवळ आले आणि इस्रायली व अन्य जातीतील वैर संपून दोन्ही गटामध्ये एक नवीन एकता निर्माण केली. आपण प्रत्येक वचनाचे मनन केले तर आपल्याला समजून येईल की येशू ख्रिस्ताला मंडळीचे ऐक्य महत्वाचे आहे. आपण वचन 12 आणि 13 याकडे लक्ष केंद्रित करू आणि समजून घेण्याचा प्रयत्न करू. 12व्या वचनामध्ये आपल्याला आठवण करून देतो की ख्रिस्ताशिवाय आपण देवापासून दूर होतो. आपल्याकडे आशा नव्हती आणि देवाशी असलेले नाते तुटलेले होते. जेव्हा आपण आपल्या जीवनात देवाशिवाय होतो, तेव्हा आपण एकच रिकामेपण अनुभवतो, जेथे शांती, आनंद असत नाही. यावर विचार करा की ख्रिस्ताच्या आधी आपले जीवन कसे होते आणि ख्रिस्तामुळे मिळालेल्या बदलाचा अनुभव आपण घेऊ. वचन 13 मध्ये आपल्याला शिकवते की
ख्रिस्ताचे रक्त आपल्याला जवळ आणते. ख्रिस्ताच्या बलिदानामुळे जे लोक देवापासून दूर होते ते आता परमेश्वराच्या जवळ आले आहेत. ख्रिस्ताच्या रक्तात एक नवीन आशा, शांती आणि अनुभव उद्धाराचे वचन आहे. आपण जर वचन 14 ते 17 पाहिलं तर ख्रिस्ताची शांती आणि शांतीचा संदेश आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्त हा आपली शांती आहे. त्याने फक्त इस्रायल आणि अन्य जाती यांच्यातील भेदभाव संपवले नाही, तर त्याने संपूर्ण मानवजातीतील वैर आणि तणाव काढून टाकले. त्याने एक नवीन मानवता निर्माण केली, जिथे सर्वजण देवाच्या प्रेमात आणि कृपेत एकत्र येतात. ख्रिस्ताच्या वधस्तंभाद्वारे सर्वजण देवाशी मैत्रीत आले आहेत. त्याने शांतीचा संदेश दूर असलेल्या आणि जवळ असलेल्या सर्वांना दिला आहे. ख्रिस्ताचा संदेश आहे की सर्वजण एकाच प्रेमात आणि कृपेत बांधलेले जावे. या वचनामधून आपल्याला पाहायला मिळतं की पावलाला आपल्याला यामधून काय शिकवायचं आहे. आपलं पूर्वीचं जीवन आणि प्रभूमध्ये आल्यानंतर, प्रभूने आपली निवड केल्यानंतर, प्रभूने दिलेल्या शांतीनंतर आपलं जीवन कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पावलाने या ठिकाणी केलेला आहे. आपल्या जीवनाचं परीक्षण करू, आपण आपल्या जीवनाचं निरीक्षण करून आपण आपल्या पूर्वीच्या जीवनाचे स्मरण करू आणि आपण देवबापाचे उपकार मानू की देवबापा, तुझ्या कृपेमुळं, तुझ्या दयेमुळं आज मी तुझी शांती अनुभवत आहे. तुझ्या मंडळीमध्ये मी ऐक्यामध्ये राहत आहे. तुझ्या कृपेमुळं आज मी सर्व भावा आणि बहिणीसंगती सहभागिता करत आहे. आम्ही सर्वजण तुझ्या प्रेमात एकत्र बांधलेले आहोत. या सुंदरशा वचनाबद्दल देवबाप आपणात आशीर्वादित करू. प्रार्थना करू. देवबापा, या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा बाप्पा, तू आम्हाला आठवण करून दिली की आमचं पूर्वीचं जीवन हे फार वाईट होतं बाप्पा, परंतु तुझ्या मुळं आणि तुझ्या वधस्तंभामुळं बाप्पा तू आम्हाला नवीन उत्पत्ती, नवीन निर्मिती निर्माण करून तुझ्या मंडळीचं, तुझ्या संगती चालण्याचं आम्हाला एक नवीन बाप्पा एक जीवन दिलं. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. हो दे बाप्पा, या वचनाच्याद्वारे आमचं प्रत्येकाचं आत्मपरीक्षण करण्यास तो आम्हाला सहाय्य कर आणि आम्हाला बाप्पा तुझे उपकार मानण्यासाठी, तुझी स्तुती करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आमचं सर्वचं जीवन आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. प्रभू येशूच्याच नावाने मागतो. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.